अतिवृष्टीमुळे जालना जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणात काटे उभे राहिलेत। अंबडमधील अक्षता चौधर यांची शेतीचं प्रचंड नुकसान झालंय आणि त्यामुळे इंजिनियर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार की नाही याची काळजी अक्षताला लागली आहे। त्यामुळे अक्षताला आर्थिक मदत करण्यासाठी झी 24 तासची फक्त लढ म्हणा ही खास मोहीम। अक्षता चौधरला इंजिनियर व्हायचंय, मात्र तिचं हे स्वप्न पूर्ण होणार की नाही याची तिला चिंता सतावतीये। त्याचं कारण यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांची जालन्यातल्या अंबड तालुक्यातील दुनगावात असलेली संपूर्ण शेती पाण्याखाली गेली। पिकांसह जमीनही खरडून गेली आहे। त्यामुळे शिक्षणासाठीचा खर्च पालकांकडून मिळणार की नाही असा प्रश्न तिला पडलाय। अक्षता संभाजीनगरच्या इंजिनिअरिंग द्वितीय वर्षात शिकतीये। जे पीक आहे ते पण सडले, तूर वाळून गेलेले, कापसाचे जे पोंड फुटणार होते ते सुद्धा सडलेत आणि जो काही कापूस फुटणार आहे तो आता त्याचं पण सुद्धा नुकसान होणार आहे। कारण सगळं शेतात पाणी आहे, त्यामुळे शेतात तर जाता येत नाही, कारण ते आणतात येणार नाही की त्यांनी जेणेकरून त्याचा साठा होईल आणि ते विकून पैसे होतात। सध्या सगळं पिकाचे नुकसान। शेतकऱ्यांच्या या लेकीला पुढचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे। त्यामुळे तुम्ही थेट तिच्या बँक खात्यात मदत करू शकता। अक्षता ज्ञानदेव चौधर, बँक खाते क्रमांक आहे 3491129316 IFSC कोड आहे SBIN 0003407। स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वडीगोद्री अंबड। जीपे क्रमांक आहे 9822823048। जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या लेकीचं शिक्षण आर्थिक संकटामुळे अपूर्ण राहू नये यासाठी तिला सरळ हातानं आर्थिक मदत करा, हेच झी 24 तासचं सर्वांना आवाहन। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।